रोहित पवार आजोबांच्या तालमीतला माणूस जड जातोय म्हणून दबाव वाढवला। त्या रात्रीत केलेला गेम स्पष्ट सांगतो, भाजपने रोहित पवारांचा धसका घेतला। ऑपरेशन बारामती, अजित पवारांच्या निशाण्यावर रोहित पवार, त्या दोघांनी गेम केला। रोहित पवार टार्गेट कसे झाले, नेमका घडलंय काय? रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळानं कारवाई केली आहे। ही कारवाई राज्यातील 2 बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। मात्र यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटात राजकारण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेसवर आपलाच दावा असल्याचं स्पष्ट केलं। पुढील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे। मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अध्यक्षपदावरून आक्रमक झाले। तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळानं कारवाई केल्यानं शरद पवार गट सुद्धा आक्रमक झाला। आगामी काळात दोन्ही गटांमध्ये संघर्ष अधिकच वाढणार असल्याचा अंदाज सुद्धा आहे। बारामती अॅग्रो प्लांटवर 2 मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून द्वेष भावनेतून कारवाई केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। द्वेषाचं राजकारण नवीन पिढीला न पटणारं असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलंय। आपल्याला वाढदिवसानिमित्त सरकारनं गिफ्ट दिलंय, मात्र राज्यातील जनता आणि युवा नक्कीच विरोधकांना रिटर्न गिफ्ट देतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला। तर आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर सूडबुद्धी कारवाई करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपास यांनी केला। शरद पवार यांची काठी पकडून केंद्रातील आणि महाराष्ट्रातील भाजपला रोहित पवार हे विरोध करत असल्यामुळेच अशा प्रकारची कारवाई केल्याचा आरोप महेश तपास यांनी भाजपवर केलाय। शरद पवारांचे विचार सोडून जे लोक भाजपसोबत गेलेत त्यांना ते विरोध करतात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवारांच्या पाठीमागे तरुण फळी उभी करण्याचा प्रयत्न रोहित पवार करतात। त्यामुळे रोहित पवार यांच्या बारामतीच्या प्लांटवर कारवाई करण्यात आल्याचं महेश तपासे म्हणतात। आता याच कारणानं सूडबुद्धीनं राज्य सरकारच्या एका विभागानं त्यांच्या कंपनीवरती कारवाई केल्याचं महेश तपासेंनी सुद्धा म्हटलंय। अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाईला रोहित पवार घाबरणार नाहीत। रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या अगोदरच्या दिवशी अशा प्रकारचं गिफ्ट जरी दिलेलं असलं तरी आगामी निवडणुकीच्या माध्यमातून रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं रिटर्न गिफ्ट आम्ही महाराष्ट्रात आणि देशामध्ये इंडिया आघाडीला निवडून आणून तुम्हाला परत करू असा विश्वास सुद्धा त्यांनी केलेला आहे। एकूणच रोहित पवार यांनी जे म्हटलेलं आहे की 2 बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून आपल्यावरती कारवाई झालेली आहे, त्यामुळे रोहित पवार यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यापासून रोहित पवार हे अजित पवार गट आणि भाजपवरती तुटून पडतायत आणि अगदी भिडतायत, नडतायत सुद्धा। त्याचमुळे रोहित पवार यांची जी आक्रमक भूमिका आहे सातत्यानं ते अगदी आपले काका अजित पवार यांच्यावरती सुद्धा टीका करायला घाबरत नाहीयेत आणि भाजपवरती सुद्धा सडकून टीका करतायत आणि म्हणूनच शरद पवार यांची खिंड रोहित पवार हे एकटे लढत असल्याचं दिसून येत आहे आणि कुठेतरी भाजपकडून शरद पवार यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अजित पवार यांच्या मार्फत भाजपकडून अनेकदा ते प्रयत्न केले गेले, अनेकदा भेटीगाठी झाल्या। मात्र या सगळ्यामध्ये शरद पवार हे मात्र कुठे नमतेपणाची भूमिका घेत नाहीये आणि त्यांच्याच पाठीमागे आणि त्यांचाच हात धरून रोहित पवार यांची सुद्धा भूमिका तशीच आहे। रोहित पवार हे सुद्धा काही केल्या भाजपच्या आणि अजित पवार गटाच्या गळाला लागत नाहीयेत, ते मात्र आपले आजोबा शरद पवार यांच्याच भूमिकेशी ठाम आहेत आणि त्यांचीच भूमिका आणि त्यांचेच विचार घेऊन रोहित पवार यांचं राजकारण सुरू आहे। मग अशामध्ये नवे पुतणे, काका पुतणे जी पिढी आहे त्यामध्ये अजित पवार आणि रोहित पवार, मग या काका पुतण्यामध्ये आता संघर्ष सुरू झालाय आणि म्हणूनच सूड भावनेमधून अजित पवार यांच्याच मार्फत रोहित पवार यांना टार्गेट केलं झाल्याचं सुद्धा आता पुढे आलेलं आहे। अर्थातच रोहित पवार यांचा जो रोख आहे 2 बड्या नेत्यांकडे, तर ते 2 बडे नेते म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असू शकतात आणि यांच्याच सांगण्यावरून रोहित पवार यांच्या कंपनीवरती कारवाई झाल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। ही जी कारवाई आहे ती सूडबुद्धीने झाल्याचा सुद्धा आरोप आहे। आता रोहित पवार यांनी जो रोख बोलवून दाखवलेला आहे, रोहित पवार आजोबांच्या तालमीतले माणूस आहेत, त्यामुळे आता ते जड जात आहेत भाजपला, त्यामुळे त्यांच्यावरती दबाव वाढवला गेलाय का, भाजपने रोहित पवार यांचा धसका घेतलाय का आणि ऑपरेशन बारामतीसाठीच अजित पवार यांच्या निशाण्यावरती आता रोहित पवार आलेत का आणि अशाच पद्धतीने रोहित पवार यांना टार्गेट केलं गेलंय। विषय गळ्यापर्यंत आलेला आहे। रोहित पवार यांना टार्गेट केलं गेलं असलं तरी मात्र रोहित पवार यांची जी राजकारण करण्याची भूमिका आहे किंवा शरद पवार यांच्या बाजूने त्यांचं जे राजकारण सुरू आहे त्याचमुळे रोहित पवार हे टार्गेटवर आलेत। कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी विजया वामन।
आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहे एक भन्नाट ऑफर। तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात माझ्या आवाजात फक्त 999 रुपयांमध्ये बनवून घेऊ शकता। जाहिरात बनवण्यासाठी खालील मेलवर संपर्क करा।